नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये आपण ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ही सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा या दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात। तर जर आपण त्यांना योग्य ठिकाणी किंवा योग्य दिशेला नाही ठेवलं तर तीच वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवत असते। आणि जर आपण तीच वस्तू जर योग्य ठिकाणी किंवा योग्य दिशेला जर ठेवली तर तीच वस्तू आपल्याला सकारात्मक ऊर्जा घरभर पसरवत असते। की जी सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरातील व्यक्तींच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगली असते। आजचे विज्ञान सुद्धा ह्या गोष्टींना मानते की आपल्या घरातील प्रत्येक वस्तू ही ऊर्जा लहरी पसरवत असतात। तर मंडळी, आपल्या सर्वांच्याच घरामध्ये घड्याळ हे असतेच। घड्याळ ही आपल्याला आपला भूतकाळ आणि आपल्या भविष्य काळाबद्दल सूचित करत राहते। आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव जर कशाचा पडत असेल तर ती आहे वेळ। आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये वेळेला अतिशय महत्त्व आहे। एकदा जर वेळ निघून गेली तर आपल्याला कोणतंही काम हे आपल्याला करता येत नाही। बघा, आपल्याला आपले पहिल्यापासून आपले आई वडील, आपले आजी आजोबा आपल्याला प्रत्येकजण सांगत असतं, अरे वेळ आहे तर अभ्यास कर, अरे वेळ आहे तर हे काम कर। तर बघा, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ ही खूप महत्त्वाची असते। तर मंडळी, तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येकाची वेळ ही कधी सारखीच नसते। बघा, चांगला आणि वाईट काळ हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतच असतो। अशा प्रकारे समयचक्र हे चालूच असतं। वेळ ही कधीच कुणासाठी थांबत नाही। पण मंडळी, मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही तुमची चांगली वेळ आणण्यासाठी काही उपाय करू शकता। तर हो, मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला एक उपाय सुद्धा सांगणार आहे। खरंच, आज जर आपण आपल्या घरात लावलेली घड्याळ ज्याला आपण रोज पाहतो, पण आपण वेळ बदलण्यासाठी म्हणजेच आपली चांगली वेळ आणण्यासाठी आपण काही त्यात बदल करू शकतो का? किंवा आपण काही उपाय म्हणून त्या घड्याळाकडे कधी बघतो का? तर मंडळी बघा, आपण आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण त्याच वस्तू आपल्या नशिबावर चांगला किंवा वाईट परिणाम करत असतात। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरातील घड्याळ योग्य दिशेला लावले तर तुमच्या जीवनामध्ये योग्य मार्ग दाखविण्यामध्ये मदत होते। किंवा त्याचबरोबर आपल्या घरातील कॅलेंडरसुद्धा कोणत्या योग्य दिशेला आपण लावलं पाहिजे आणि चुकूनही जर कोणत्या दिशेला अजिबात लावले नाही पाहिजे। तर बघा, अशी संपूर्ण माहिती आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता। आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा। आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। म्हणजे तुम्हाला जेव्हा मी चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आणि सर्वात अगोदर तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल। चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात। तर बघा मंडळी, सर्वात पहिले तर आपण पाहूया की घड्याळ कोणत्या प्रकारचे असावे। तर मंडळी, वास्तुशास्त्राप्रमाणे जर घड्याळ गोल आणि अंडाकार प्रकारची असेल तर ती घड्याळ सर्वात चांगली मानली जाते। पण आपण बघा, आजकाल बाजारामध्ये नवीन फॅशन किंवा डिझाईनमध्ये आपण त्याला नवीन डिझाईन किंवा आजकालची फॅशन असं सुद्धा म्हणू शकतो। तर बघा की घड्याळ एखाद्या व्यक्तीचा फोटो लावलेली किंवा एखाद्या देवाचा फोटो लावलेली किंवा एका विचित्र आकारामध्ये आपल्याला बाजारामध्ये घड्याळ ही पाहायला मिळते। आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला आकर्षक वाटते ती डिझाईन आणि आपण ते घेऊन येतो। पण वास्तुशास्त्राप्रमाणे हे चुकीचं आहे। बघा, योग्य घड्याळ ही गोल किंवा अंडाकार आकाराचीच असावी किंवा त्यामध्ये कोणतेही चित्र लावलेले हे चांगलं नसतं। त्यामुळे तुमच्या घरातील व्यक्तींच्या जीवनावर वाईट वेळेचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो। बघा, आणि घड्याळामध्ये देवांची फोटो असलेली घड्याळ अजिबात लावू नका, कारण देवाच्या फोटोला रोज दिवा, अगरबत्ती आणि पूजेची आवश्यकता असते। आणि घड्याळ तर कित्येक दिवस त्यावर धूळ बसते आणि ना आपण त्याची पूजा करतो।
त्यामुळे देवांचा आपल्या हातून अपमान होतो आणि हे चांगलं आहे का? बघा, आपणच विचार करून बघा, तर आपल्याला हे चांगलं वाटतं का? तर ते शुभ मानलं नाही जात. तर बघा, त्यामुळे आपण घरामध्ये भिंतीवर लावण्यासाठी जेव्हा पण आपण घड्याळ घेताना घड्याळाचा आकार हा गोल किंवा अंडाकृती आकाराचं घड्याळ आपण पसंत करून हे घरी आणायला हवं. कारण घड्याळाचा गोल आणि अंडाकार आकार आपल्याला पृथ्वीच्या आकाराचा आकार दर्शवतो. तर बघा, आणि जर घड्याळ चौकोनी असेल तर त्या घड्याळाला सुद्धा टोकदार कोन असतात. वास्तुशास्त्रानुसार टोकदार वस्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार करते. बघा, त्यामुळे चौकोनी आकाराचे घड्याळ घेणं हे टाळावं. त्यानंतर आपल्या घरातील घड्याळ ही नेहमी स्वच्छ आणि टापटीप ठेवा. तर मंडळी, आपल्याला नेहमी असं वाटतं की आपल्याला आपल्या जीवनामध्ये नेहमी चांगलं आणि नेहमी आपल्याला यश मिळत राहो. तर बघा, त्यासाठी आपण आपल्या घरातील घड्याळ हे स्वच्छ आणि टापटीप ठेवायला हवं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या घरातील घड्याळ स्वच्छ हे नेहमी स्वच्छ ठेवा. बघा, वेळोवेळी घड्याळावर बसलेली धूळ आणि जाळं जळमटं स्वच्छ करत राहा. त्यामुळे जसं तुमचं घड्याळ स्वच्छ, टापटीप आणि चमकदार राहील, तसं तुमचं नशीबसुद्धा अंधुक होणार नाही. ते दिवसेंदिवस हे तुम्हाला चमकेल. बघा, तुम्ही जर ह्या गोष्टी जर मानत असाल, जर तुम्ही वास्तुशास्त्र मानत असाल, तर ह्या गोष्टी नक्की करून बघा. दर 8 दिवसाला तुम्ही घड्याळ ही तुमच्या घरातील घड्याळ ही स्वच्छ करायची. तर बघा, तुमच्या नशिबावर सुद्धा बसलेली धूळ ही नक्कीच हटून तुमचं नशीब हे चमकेल. तुमच्या घरामध्ये नवीन नवीन पैसा येण्याचे मार्ग हे तुमच्या समोर खुले होतील. त्यानंतर मंडळी, काही जणांना सवय असते की जुने घड्याळ हे दुरुस्त करून ते चालवण्याची. तर बघा, अशी खूप जणांना सवय असेल की आपण म्हणतो की ही माझी खूप फेवरेट अशी घड्याळ आहे. म्हणजे एखाद्या प्रियजनाने किंवा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीने आपल्याला ती भेट दिलेली असते आणि ती आपल्याला टाकून द्यावीशी वाटत नाही. तेव्हा ती जरी खराब झाली तरी आपण तिला पुन्हा दुरुस्त करून पुन्हा वापरतो. पण त्याची मशीन खराब झालेली असते आणि ती व्यवस्थित चालतच नाही. तर एके ठिकाणी असं होतं की नवीन घड्याळ विकत घेतलं जातं, तरीसुद्धा तुम्ही जुनं घड्याळ हे सांभाळून कुठंतरी ठेवलं जातं. परंतु कृपया असं करू नका. घरामध्ये जुने किंवा तुटलेले, धुळीने माखलेले किंवा बंद पडलेली घड्याळ तर अजिबात ठेवू नका. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणि दरिद्रता येते. बंद पडलेले घड्याळ घरात ठेवल्याने घरातील व्यक्तीच्या जीवनामध्ये नवीन संधी मिळत नाही. तर बघा, जो कोणी आपला कर्ता पुरुष असेल किंवा कर्ता, आजकाल तर महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ह्या कमवायला ह्या बाहेर पडत असतात. तर तेव्हा अशा वेळेस त्यांना नवीन नवीन संधी ही आपल्याला मिळत नसते. तर बघा, ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. परिणामी तो आपल्याला आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. त्यानंतर बघा, आता सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे घड्याळाची योग्य दिशा कोणती, तर ते पाहूयात. तर मंडळी, घड्याळ हे कधीच दक्षिण दिशेला लावू नका. सर्वात पहिले तर मी तुम्हाला जी आपल्या वास्तुशास्त्रानुसार वर्ज्य दिशा आहे तर त्याबद्दल सांगते. कारण बघा, दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. काळाचं शेवटचं चक्र ह्या दिशेत होतं. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार ही दिशा घड्याळ लावण्यासाठी अशुभ मानली जाते. घड्याळ ही घरात उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुम्ही लावू शकता. परंतु या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की घड्याळ ही कधीही मुख्य दरवाजा आणि रूमच्या दरवाजावर, म्हणजे बघा, खोलीचं जे आपला दरवाजा असतो जिथून आपण किंवा ते घड्याळ लावल्यानंतर आपण त्याच्या खालून ये जा करण्यासाठी जर ती जागा आपण वापरत असू तर ह्या ठिकाणी घड्याळ लावणं तुम्हाला टाळायचं आहे. बघा, त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. घड्याळ नेहमी भिंतीवरच लावलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या समोरची वेळ दिसेल. बघा, त्यानंतर म्हणजे घड्याळ आणि कॅलेंडर हे तुम्हाला सोबतच ठेवायचं आहे. कारण बघा, घड्याळ हे वेळेचे प्रतीक असेल तर कॅलेंडर हे त्याच्याशी संबंधित वेळेच्या तारखांचा हिशोब देतं.
त्यामुळे तुम्ही घड्याळ जेव्हा पण आपल्या घरामध्ये भिंतीवर घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा आणि उत्तर दिशा ही अतिशय शुभ मानली जाते, तेव्हा तुम्ही या दोन्ही पण दिशेला तुमचं कॅलेंडरसुद्धा लावू शकता आणि घड्याळसुद्धा लावू शकता. फक्त तुम्ही घड्याळ किंवा कॅलेंडर हे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अजिबात लावायचं नाही, त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबत असते. बघा, त्यानंतर जर तुम्हाला घड्याळाचा आणखी एक जर नियम सांगायचं म्हटलं तर घड्याळ हे नेहमी वेळेनुसार ठेवायचं किंवा घड्याळ वेळेपेक्षा 5 किंवा 10 मिनिटे पुढे लावूनच ठेवा. कारण बघा, त्यामुळे काळाबरोबर पुढे जात राहण्यासाठी हे चांगलं असतं. दरवर्षी नवीन कॅलेंडर आणि जर आपण भिंतीवर जर तुम्ही घड्याळ लावत असाल तर ते चालू असलेलीच तुम्ही घड्याळ आणि कॅलेंडर हे वापरायचं आहे. तर बघा, त्यानंतर घड्याळ आणि कॅलेंडर कधीही बेडरूममध्ये तुम्ही ठेवू नका किंवा मग मुख्य दरवाजावर असं टांगू नका, कारण हे शुभ मानलं जात नाही. आपल्या घरातील कर्त्या पुरुषासाठी हे चांगलं मानलं जात नाही. बघा, हे सगळं मी तुम्हाला शास्त्रानुसार आपलं जे जुनं शास्त्र सांगतं त्याप्रमाणे मी तुम्हाला इथे ही माहिती देत आहे. आणि एखाद्या व्यक्तीला घड्याळ दान करणे हे शुभ मानलं जातं, त्यामुळे तुमच्या जीवनातील वाईट काळ हा निघून जात असतो. त्यामुळे जर तुमच्याकडे एखादी जुनी घड्याळ असेल आणि ती चांगली असेल तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला नक्कीच ती दान करू शकता किंवा तुम्ही नवीन विकत घेऊनसुद्धा एखाद्या व्यक्तीला की ती गरजू आहे आणि त्यांना घड्याळाची आवश्यकता आहे आणि ते विकत घेऊ शकत नाही, अशा व्यक्तींना तुम्ही घड्याळ हे दान करू शकता. तर मंडळी, तुम्हाला घड्याळ आणि कॅलेंडरबद्दलची ही जी काही महत्त्वाची माहिती होती ती मला तुम्हाला शेअर करायची होती. आय होप की ती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा आणखीन एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.